नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ तुम्हाला मी भेटण्यासाठी आलोय. तुम्ही उत्तम असालच आणि तुम्ही उत्तम राहावं हीच माझी इच्छा आहे. हा जो दिवस तुम्हाला आणि मला दिलाय त्याबद्दल धन्यवाद. कारण आपण पुन्हा भेटतो त्या अर्थी त्या निर्मात्याची तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा आहे मित्रा. चला तर मग आज आपण पुन्हा नव्याने एक विचार स्वतःसाठी करू. कारण जेव्हा आपल्याला हा श्वास पुन्हा नव्यानं दिलेला आहे, तर नव्यानं एक चांगला विचार तुम्हाला मला देण्यासाठी आनंद आहे. कारण आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी संधी मिळते, तेव्हा त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि ते सोनं प्रत्येकाने कसं करायचंय, हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं ठरवलेली बाब असते. कोणी समाजकार्य करतं, कोणी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या उपजीविका निर्माण करण्यासाठी मदत करतं. तर एकंदरीत काय, की लोकांना सुख, शांती आणि समाधान हे प्राप्त व्हावं म्हणून आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कार्यरत आहोत. बरोबर आहे ना? तर चला, आज मी तुम्हाला जो विषय घेऊन आलोय, तो आहे, की तुम्ही स्वतः पुन्हा शोधलं पाहिजे. हो मित्रांनो, तुम्ही म्हणाले, हा काय विचार आहे का? हो मित्रांनो, हा विचार यासाठी आहे, की तुम्ही आणि मी स्वतःला शोधण्याची गरज आहे. मग ते शोधायचं कसं? त्या संबंधातच आज मी तुमच्याशी बोलणार आहे. आणि ते तुम्ही शोधायला सुरुवात केली, की तुमचं पुन्हा नव्यानं नवीन आयुष्य सुरू होतं. म्हणजेच काय? तुम्ही आणि मी कितीतरी चुका केल्या असतील आयुष्यामध्ये. आत्तापर्यंत कितीतरी चुका झाल्या असतील आपल्याकडून. मग त्या चुकांच्यावरती तुम्ही कधी विचार केलाय का? हां, व्यक्तिगत जीवनातील चुकांबद्दल बोलतोय. व्यावसायिक जीवनातील चुकांबद्दल बोलत नाही. आजचा माझा व्हिडिओ तुमच्या व्यक्तिगत जीवनाशी संबंधित, तुमच्या कुटुंबाच्या जीवनाशी संबंधित आहे. आणि मग तुम्ही त्या पद्धतीने काय विचार करता? तुम्ही स्वतःला कसे पाहता? आणि म्हणून तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला का? हा आजचा माझा खऱ्या अर्थानं एक संवादासाठीचा विषय आहे. स्वतःला शोधणं म्हणजे काय? तर स्वतःला शोधणं अर्थात व्यावसायिकरित्याही त्या गोष्टी काही कनेक्ट आहेत. त्या मी त्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला मी ते सांगेनही. पण प्रामुख्याने व्यक्तीनुरूप आणि व्यक्ती सापेक्ष या संबंधाने आजचा विचार मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. जेव्हा तुम्ही आणि मी आपलं आयुष्य हे जगत असताना आपण स्वतःला तपासलं पाहिजे, की मी अशी कोणती गोष्ट शिकायची राहिली आहे का? माझ्यामध्ये कोणतं कौशल्य कमी आहे का? मी आनंद कशा पद्धतीने निर्माण करू शकू, की जेणेकरून माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी स्वतःला खऱ्या अर्थानं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग माझ्यामधले कुठले असे सुप्त गुण आहेत का, की त्याला आजपर्यंत मी कधी स्पर्शच केला नाही? आणि मग त्याला मी विकसित कसं करू? आणि ते मी विकसित केलं, तर मी खऱ्या अर्थानं प्रत्येक दिवस वेगळ्या पद्धतीने आनंदाने जगू शकतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रात असाल, तुम्ही भूतकाळातून काहीतरी शिकत आलेला आहात. तुम्हाला तुमचा भूतकाळ बऱ्याच काही गोष्टी शिकवलेल्या आहे. लोकांचे स्वभाव, लोकांचं वर्तन, लोकांचा एकंदरीत व्यवहार आणि सामाजिक ज्या काही घटना घडल्या, त्याही गोष्टी तुम्हाला बऱ्याच काही शिकवून गेल्या. आणि जिथे-जिथे तुम्ही असाल, तिथं प्रत्येक घटना तुम्हाला आणि मला शिकवत असते. मग आज तुम्ही नक्की त्या घडलेल्या घटनेतून काय शिकला? जर शिकला असाल, तर मला विश्वास आहे, की तुम्ही प्रगतीच केली असेल. कारण जो भूतकाळातून धडा घेऊन पुढे शिकतो, अर्थात तो पुन्हा स्वतःला शोधत असतो. जर तुम्ही भूतकाळातला धडा घेऊन जर शिकला नाही, तर तुम्ही स्वतःला शोधलं नाही असंच म्हणावं लागेल. मग काय मित्रांनो, तुम्हाला स्वतःला शोधायचं असेल, तर तुमच्या जुन्या सवयी, तुमच्या स्वतःच्या मर्यादा, तुमची एक असलेली कुठली तरी विचित्र भीती असेल, तर ते तुम्हाला सोडून दिल्याशिवाय तुम्हाला तुमचा विकास करणं शक्य नाही. आणि इथंच तुम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. तुम्ही अत्यंत निर्भयपणे आपले विचार मांडले पाहिजे. अत्यंत निर्भयपणे सत्य तुम्ही आचरणात आणलं पाहिजे. आणि त्यासाठी कुठल्याही पद्धतीचे विशेष गुण लागत नाही. गुण एकच आहे, प्रामाणिकपणा हा तुमच्याकडे आणि माझ्याकडे असला पाहिजे.
आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी असतात तेव्हा तुमच्यातला तो प्रामाणिकपणा तुम्हाला योग्य शोध मोहिमेवरती घेऊन जातो आणि तुम्ही कोण आहात हे तुम्हाला खऱ्या अर्थानं कळतं. आता बघा, रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीचे आपण काही नट पाहिले असतील, ऍक्टर्स पाहिले असतील. त्यांच्या वाट्याला येणाऱ्या भूमिका ह्या त्यांना त्या त्यावेळी दिलेली त्या त्या प्रसंगानुरूप ते त्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजे ते नव्यानं शिकतात. कुणी त्या त्या भूमिकेमध्ये जेव्हा जातं तेव्हा त्या भूमिकेशी होतं एकरूप आणि त्या भूमिकेशी ते प्रामाणिक राहतात आणि मग ती भूमिका आपल्याला भावते आणि आपल्या हृदयामध्ये ते खऱ्या अर्थानं एक मेमरी आपल्याला तयार करतं. जे जे तुम्ही ऍक्टर्स पाहत असाल, आर्टिफिशियल ऍक्टर हे वेगळे असतात आणि जे ओरिजिनल ऍक्टिंग असते, ओरिजिनल ऍक्टर असतात, ते फार कमी तुम्हाला पाहायला मिळते. ते स्वतःला झोकून देतात आणि ते जे झोकून देणारे खरे नट किंवा नटी असते, ती तुम्हाला आणि मला भावते. आता अर्थात तुम्ही म्हणाला, हा काय विषय मांडला? कारण तिथं ते कॅरेक्टर शोधतात म्हणून ते उत्तम व्यावसायिक होतात. आणि उत्तम व्यावसायिक होणं हा सुद्धा योग्य शोध आहे. मगाशी म्हटलं ना मी, प्रोफेशनलीशी कनेक्ट काय आहे, तर हे प्रोफेशनल कनेक्ट आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये चांगल्या विचारांचा खऱ्या अर्थानं तुम्ही उपयोग केला पाहिजे. आणि हे तत्वज्ञान नाही, त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये होतो. म्हणून तुमच्या खऱ्या स्वभावाला पुन्हा तुम्ही जोडले गेले पाहिजे. तुमचा खरा स्वभाव खऱ्या अर्थानं तुम्ही आनंदी असणं, उत्तम असणं, लोकांना सहकार्य करणं आणि लोकांचं हित पाहणं, या गोष्टीच्या संबंध नसला पाहिजे. कारण हे पहा, लोक अनेक प्रकारचे वेगळे आहेत. तुमच्याबद्दल काय बोलतील हे काही सांगता येणार नाही. तुमच्या चांगल्या कामाबद्दल टीका पण करतील. कारण का? तर त्यांना तेवढं डोकं नसतं म्हणून ते टीका करतात. त्यामुळे टीकेकडे तुम्ही लक्ष कधी देऊ नका. तुम्ही स्वतःला शोधा की आणखीन तुम्ही चांगलं काय करू शकता. निंदकाचे घर असावे शेजारी, ही फायद्याचीच गोष्ट आहे. आणि तो का असावा निंदक माहितीये का? तुम्ही आणखीन विकसित होता. पण निंदकाला कधी मोठं करायचं नाही हेही तुम्हाला सांगेन. कारण का? निंदक निंदकच असतात, कारण ते त्या फ्रॉक पडलमध्ये म्हणजे बेडकाच्या त्या डबक्यात ते राहत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. हे तुम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. कोणाला किती महत्व द्यायचं हे सुद्धा तुम्ही स्वतःला शोधलं पाहिजे. आणि ह्या नव्यानं शोध नाही, तर भूतकाळातील घेतलेल्या अनुभवावरती तुम्ही ते जीवन जगलं पाहिजे. आणि नवीन शोध जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा नव्यानं तुम्ही तुमच्या पद्धतीने ती एक तुमची पर्सनॅलिटी डायनॅमिक असली पाहिजे. यू व्हॅल्यू द पीपल हू व्हॅल्यू यू. सिंपल गोष्ट आहे. जे तुमची किंमत करतील त्यांचीच किंमत करा. जे करणार नाही त्यांच्याकडे दखल पण घेऊ नका त्यांची आणि त्यांच्याकडे डुंकणी पाहू नका. कारण दे आर नो यूज ऑफ यू बिकॉज यू आर यू. सो रिमेन यू युअर सेल्फ ॲज अ यू. हा शोध घ्या. हा नवा शोध तुमच्या व्यक्तिमत्व विकासाला, तुमच्या एकंदरीत कॅरेक्टरला, तुमच्या एकंदरीत व्यवसायाला, तुमच्या एकंदरीत स्वतःच्या भविष्य असलेल्या या जीवनाला तुमचं जे काय आहे त्याला मदत करणार आहे. तर काय मित्रांनो, नवजीवन तुम्ही चालू करू शकाल ना या पद्धतीने, की जे आवश्यक आहे तिथे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. नवीन गोष्ट शिकलीच पाहिजे. टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलीच पाहिजे. तिथं तुम्ही शोध घेतला पाहिजे, मी कुठं कमी आहे. आणि तिथं तुम्ही नव्यानं आलं पाहिजे. मी चांगलं काय देऊ शकतो व्यक्ती म्हणून माझ्या कुटुंबासाठी, समाजासाठी किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी, आणि व्यक्तिगत मला काय निर्माण केलं पाहिजे. मी माझ्यातला लेखक आहे का, तो जागा केला पाहिजे. माझ्यामधला कोणी ऍक्टर आहे का, तो जागा केला पाहिजे. माझ्यामधला कोणी कोच आहे का, काउन्सिलर आहे का, मेंटर आहे का, तो मी जागा केला पाहिजे. आणि ही नव्याने शोध आहे. तुमच्या सगळ्यांकडे सगळ्या गुणवत्ता असतात, पण ते पाहण्याची मानसिकता मात्र विकसित झालेली नसते. म्हणून बघा, तुम्ही चेक करा, कित्येक जणांना तुम्ही ऍडवाइस दिलेला असेल, चांगला दिला असेल. हा, चांगलाच ऍडवाइस दिलेला असेल त्याबद्दल बोलतो हा. चुकीची ऍडवाइस देणारी पण मंडळी या जगात आहे आणि त्याचा अनुभव तुम्हाला आणि मला अनेक वेळा अवतीभोवती येत असतो किंवा पाहायला मिळतो. तर दुर्लक्ष करा. कारण चुकीच्या गोष्टी कधी ऐकायच्या नाहीत, हे पण नव्याने शिका. याचाही शोध घ्या, हे पण फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्या कृतीने तुमचं उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्यावरती विश्वास निर्माण केला पाहिजे आणि हा शोध तुम्ही घेतला पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये जगण्याची खरी मजा तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं जगत असता तुमच्या नव्या शोधानं, तुमच्यामधलं नवपण आणून, तुमच्यामधलं ते ट्रान्सफॉर्मेशन आणून. कारण कुचकट विचार, बुरसटलेले विचार तुम्हाला कधीही पुढे घेऊन जाणार नाही. त्यांना फेकून द्या, तेव्हाच तुम्ही मोठे व्हाल. काय मित्रांनो, नवीन शोध तुम्ही घेऊ शकता की नाही? हाच तर नवीन शोध आहे.
शेवटी स्वतःला शोधणे म्हणजे काय? अनुभव जो तुम्हाला आलेला आहे, तो अनुभव सतत तुमच्या प्रवासाला पुढे घेऊन जाणारा असला पाहिजे आणि तो अनुभव तुम्हाला बदलणारा सकारात्मक पद्धतीने असला पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःशी जोडलेले राहता, तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही प्रत्येक टप्प्यावर नव्याने आयुष्य अनुभवत असता. निश्चित तुम्ही पण अनुभवाल, जेव्हा तुम्ही मी मघाशी केलेल्या जी काही गोष्टी संवादामध्ये सांगितलेल्या, त्याचं आचरण आणि पालन केल्यावर आणि मला माहिती आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःला पुन्हा शोधायला मिळेल, तेव्हा तुम्ही आयुष्याला पुन्हा नव्यानं उभारी द्याल आणि हे तुमचं आयुष्य जगाल. काय मित्रांनो, आजचा विचार मला विश्वास आहे, की तुम्हाला आवडलेला आहे आणि तो आवडलेला विचार इतरांना पाठवा आणि तो पाठवून इतरांच्यामध्ये एक आनंद निर्माण करा. पण स्वतःला शोधत असताना स्वतः मात्र सात्विकतेने, चारित्र्य संपन्नतेने आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे तुम्ही तुमचं आयुष्य जगलं पाहिजे. तत्वज्ञान नाही, कारण हे सत्य आहे. जर तुम्ही सत्यवादी असाल, तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या अडचणी आल्या तरी त्या शून्य होतात. कारण का वेळच त्याला उत्तर असतं. कारण जे कणखरणाचा असतो, जे हिरा असतो, त्याला कुठेही टाका, तो चमकतच असतो. तेव्हा तुमचं आयुष्य चमकणारं तुम्ही ठेवा आणि मला विश्वास आहे, की तुम्ही तुम्हाला स्वतःला आज शोधा. तुमच्यातल्या डायमंडला शोधा. तुमच्यातल्या चकाकीला तुम्ही चकाकवा आणि मग पहा तुमचं आयुष्य किती सुंदर आणि आनंदमय होत आहे. काय मित्रांनो, आजचा विचार तुम्हाला बदलणारा आहे की नाही? आजचा विचार तुम्हाला मोठ्या पदावरती घेऊन जाणार आहे. आजचा विचार तुम्हाला एक चांगल्या सन्मानाची गोष्ट करण्यासाठी हा विचार तुम्हाला प्रवृत्त करणार आहे. तेव्हा मित्रांनो, मला विश्वास आहे, की हा विचार तुम्ही इतरांना पाठवा. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि व्यावसायिक जीवनामध्ये तुम्ही याचा वापर करा. नव्यानं शोधा स्वतःला. तुमच्या अनेक अशा काही गोष्टी असतील व्यवसायामध्ये, की ज्यामध्ये तुम्हाला संशोधनाची गरज आहे. नवीन गोष्टी आणण्याची गरज आहे. त्या तुम्ही आणा आणि तुमच्या व्यवसायाला तुम्ही खऱ्या अर्थाने वाढवा. विकास तेव्हाच होतो, जेव्हा तुम्ही नवीन गोष्टी करता. नवीन तुम्ही गोष्टी स्वीकारता आणि मॅच्युअर्ड अप्रोचमध्ये आपण सगळे जेव्हा काम करायला लागतो, तेव्हा सक्सेस आपल्याकडे येतं. कारण आयुष्यामध्ये भावना ही व्यक्तिगत असली पाहिजे, आदर, मान, सन्मानाची. पण व्यवसायामध्ये मात्र नवं शिकून, अडचणींवरती मात करून, व्यावसायिकच मानसिकता ठेवून, भावनेची कदर ठेवत, लोकांचा आदर ठेवत तुम्ही विकसित व्हायला पाहिजे. चला तर आपण नव्याने शिकलोय आज. मला विश्वास आहे, बऱ्याच लोकांना हा विचार आवडेल आणि ते वास्तवाशी जगतील. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही माझा व्हिडिओ पाहतात आणि तुम्ही इतरांनाही पाठवतात. तुम्हाला जर संपर्क करायचा असेल, तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर नक्की मला संपर्क करा. 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. थँक यू फॉर वॉचिंग मी. मला विश्वास आहे, की दुसरा व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी निश्चित तुम्ही आतुर असाल. नक्की मित्रांनो, मी दुसरा व्हिडिओ घेईन. जेव्हा घेऊन येईन, तेव्हा निश्चित तुम्हाला आणखीन तुमच्या आयुष्यामध्ये व्हॅल्युएशन करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. तुम्ही मला पाहता.